सध्या लातूर जिल्ह्यामध्ये लोकांची दिशाभूल करण्याचं, लोकाला फसवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर भाजपच्या नेत्यांकडून चालू आहे। पालकमंत्री महोदय आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून चालू आहे। लोकांची विनाकारण दिशाभूल कर, खोटा आविर्भाव आण, खोटी आश्वासनं दे, याची जणू काही त्यांना सवयच लागली आहे, अशा प्रकारचं आमचं मत झालंय। परवा ते बोलले की जर कोणी खंडणीसाठी त्रास वगैरे देत असेल तर माझ्याकडे या। अहो, लोकात चर्चा तर वेगळी आहे। तुमच्याच कारकिर्दीमध्ये या ठिकाणी खंडणीचं, हप्तेखोरीचं प्रमाण या लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बोकाळले आहे। तुमच्या भावाविषयी लोक वेगवेगळं बोलतायत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्याकडे या म्हणून काय नव्यानं अजून लोक गाठायचीत का काय? मी आमचं लोकांना शिवसेनेकडून आव्हान आहे की भावांनो, असं कोण्या व्यक्तीकडे जाणं लोकशाहीला आणि राज्यघटनेच्या चौकटीला अपेक्षित नाही। लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी एक मजबूत प्रशासकीय व्यवस्था घटनेनुसार तयार झालेली आहे। लोकांना जर पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर पोलीस अधीक्षकांकडे जावं। अधीक्षकांकडून जरी मनाचं समाधान नाही झालं, न्याय नाही मिळाला तर त्याच्यावर परिक्षेत्र महानिरीक्षक आहेत, राज्याचे पोलीस महासंचालक आहेत, गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, राज्यपाल आहेत, पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, या सगळीकडे जाऊन न्याय मागण्याचा अधिकार भारतीय घटनेनुसार प्रत्येक भारतीयाला मिळालेला आहे। त्या चौकटीत राहून लोकांनी न्याय मिळवून घ्यावा। उगाच कोण्या व्यक्तीकडे जाऊन आगीतून, फुपाट्यातून आगीत पडलो किंवा घरचं झालं थोडं आणि युवायानं झालं थोडं, अशा प्रकारची वेळ कोणावर वेगळी येऊ नये यासाठी सावध करण्यासाठी म्हणून आम्ही आव्हान जनतेला करतो की लोकशाही रचनेनुसारच तुम्ही न्याय मागावा।